हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देते की त्या परमेश्वराने खरोखर ही सुंदरशी वेळ मला दिलेली आहे, त्याचा गौरव करण्यासाठी. आणि म्हणून मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. मागच्या व्हिडिओमध्ये मी जे काही गीत गायलेलं आहे की दुनिया की भीड़ में तू क्यों खो रहा है, हे गाणं मला खूप आवडतं आणि म्हणून मी ते गाणं गायलेलं आहे. माझा काय आवाज एवढा सुंदर नाही आहे, जसं जे गायक आहेत त्यांनी ते गायलेलं आहे तसं तो माझा आवाज नाही आहे. पण जो पण काय परमेश्वराने मला आवाज दिला आहे त्या आवाजानुसार मी ते गीत गायलेलं आहे आणि ते तुम्ही ऐकलंच असेल असा माझा विश्वास आहे. की ह्या गाण्यामध्ये एकच आपल्याला समजतं की परमेश्वरापासून त्याचं मेंढरू हरवलेलं आहे आणि परमेश्वरापासून त्याचं मेंढरू हे जगामध्ये गुरफटले गेलेलं आहे. जगाच्या गुन्हेगारामध्ये त्या जेलमध्ये ते कैद झालेलं आहे आणि परमेश्वर म्हणत आहे की माझ्या मुला, माझ्या बाळा, माझ्या लेकरा, तू माझ्याकडे परत ये. या जगामध्ये तू गुरफटला जाऊ नकोस. हे जग चांगलं नाही आहे, हे जग सगळं वाईटाने भरलेलं आहे आणि तू ह्या जगामध्ये गेला तर तुझा सगळा काय होणार आहे, नाश होणार आहे. आणि म्हणून देव म्हणत आहे, परमेश्वर म्हणतात की माझ्या मुला तू ये, या वाईट गोष्टीच्या मागं लागू नको. ह्या क्षणिक गोष्टी आहेत पण ह्या तुला क्षणभर आनंद देतील पण त्याचा काही उपयोग नाही, कारण त्या सगळ्या काय आहेत, नाशवंत आहेत. म्हणून परमेश्वर म्हणत आहे की माझ्या मुला तुझे आत्मिक नेत्र उघड. जेव्हा तू तुझे डोळे उघडशील तेव्हा तुला जगामधलं सत्य आणि खोटं हे समजेल. आणि म्हणून तू माझ्याकडं परत ये, कारण तू ह्या जगामध्ये तुला काहीच चांगलं फळ मिळणार नाही, तुला वाईटच फळ मिळणार आहे. आणि म्हणून मी तुझी वाट बघत आहे की तू ये, मी तुला बोलावत आहे, तू पुन्हा एकदा ये, आपल्या बापाकडे तू ये, आपल्या पित्याकडे ये, स्वर्गीय पित्याकडे तू परत ये. या गाण्यातून आपल्याला हे सांगत आहे. आणि जर खरोखरच परमेश्वरापासून जर आपण दूर गेलो आहोत किंवा जात आहोत, गेलेलो आहोत, तर मी विनंती करते की तुम्ही परमेश्वराकडे परत या. परमेश्वराकडे सार्वकालिक जीवन आहे. जगामध्ये सर्व काही गोष्टी नाशवंत आहे, म्हणून जगाच्या गोष्टी आहेत त्याच्या पाठीस तुम्ही लागू नका, त्या गोष्टीच्या मागे लागू नका, नाशवंत गोष्टीच्या मागे तुम्ही लागू नका. तर त्या जिवंत देवाकडे तुम्ही या आणि वाईट गोष्टीपासून दूर राहा. परमेश्वराकडे जर येताल तर तुम्हाला खरोखर सार्वकालिक जीवन आहे. परमेश्वराकडे येताल तर तुम्हाला आनंदही आनंद आहे. आणि म्हणून तुम्ही परमेश्वराकडे वळा आणि मग परमेश्वर तुमच्याकडे वळेल. कारण की त्याने सांगितलेलं वचनामधून की तुम्ही माझ्याकडे वळा, तेव्हाच तुम्ही जेव्हाच माझ्याकडे वळता त्यावेळेस मी तुमच्याकडे वळेन. आणि परमेश्वराने वचन दिलेलं आहे रोमकरसपत्रामध्ये की जगामध्ये तुम्ही समरस होऊ नका, कारण जगामध्ये सर्व काही नाशवंत गोष्टी आहेत. आणि म्हणून तुम्ही परमेश्वराकडे वळा आणि परमेश्वराच्या भजनी लागा. आमेन. जर तुम्हाला माझं गीत जर आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमेन.